मंचुरियन बनवायचे. मंचुरियन चाय दे. दूध खाया. आणि तो टोप कशा मग आज काय स्पेशल आहे? कोबीची भाजी गोली यास नाही काय हे होय. ते खाली कोबी तू ह्याच्यावर केसलं कापलं नाही. वा काय निंजा टेक्निक वापरतो तू. काय त्याच्यावर कापूचे असता हातान. हा हा समजला. दूध पण गरम कर. गरम केलेलं आहे ते. मग तर किती वाजता येईल? पप्पा येते. दे मला मी पण घेईन तसं. मग तर लक्षात नाही व्हिडिओ बनवून. पूजा तिकडे आपली झाली सोडून उत्तर पूजा तिकडे तर आपण पूजा सोडली. चार बरं ना. हा बघ आमच्या देशला 2 पबे आणि तो गण्या 4. 2 वरचे 2 आमचे 2 बाजूचे आणि ते 2 ते 4 आणि भाईंची आणि अण्णांची झाली. हे काय भाईने अण्णा भाई काय खाऊ क्वाट हे का टोपात आहे देवा नाही घेते हे काय काढलेली आहे ह्या बाय ह्या काय ह्या धरून 12 मी मोडली केळी. अण्णाचं नाना अण्णा आणि भाई अरे बरीच येताना पानं घेऊन ये खाणार का बरा पडला. खाती हात ह्याचे एक तुमचं आतमध्ये कसो अगोदर तू पिशवी पिशवेच दे पिशवेत. काढा परत कधी उपयोगी येणार काढा. किती जणात मोजा 1 2 3 7 जण. लाडू खाणार अरे कडक कोण खावत नाही माझं ते गुरुवार महिनो होऊन गेलो आता टाक. गेल्या वर्षी लाडू गणपतीचे आणि मोदक पण आवडतं गणपतीचे. ते राहून दे पुढच्या वर्षी होते राहून दे. नाही होणार सोडूया आता तो तितके लोक चमचा की फक्त ह्या देता माझ्या. आणि आता गणपतीच्या पुढ्यात ना काय तर ठेवला कशात हो? तर कडक काय ठेवू नको. कोण खायच नाही गणपतीचं टोपात जास्त एवढीच ठेव बाकी देवची आहे ना बंड्याकनी अरे होय तेवढी काढून ठेव थोडी टाकले. मी जाते राहू दे मी जातोय अरे होय तेवढी माझ्या. राहून दे टोपात तो घरी नाही ठेवली. ती चाय पण 3 कप ती पण दे. हा मी जातोय नको आता मी थांबत नाही. डिशी संपली तिकडे घरातच. आमचा 10 इथे नाश्ता टाइम वाजले सकाळचे 10:30. आता भाकरी जाते. बघितलं असतं काय गेलो खालती काय कसं पूजेला बसल्यामुळे उत्तर पूजा करायची होती
आणि त्याच्यानंतर फणस काढून आणला. गरम जर झाले ना, त्यातून आज सोमवार लाईट देखील गेली. ती लाईट काय संध्याकाळशिवाय 4 वाजल्याशिवाय येणार नाही. वारं पण नाही सुटले. वातावरण झाले पावसासारखं, पण पाऊस पडेल तेव्हा. काय मीठ कमी आहे कशा आता सुकट कसला शेंग यार हे बघ तुला इथेच बसायचं होतं. घे आता उजेडाकच बसवत असता. घे. गोलंबो काय टाकलेलं? हा मग तू काही जास्त टाकलाय? माझं काय टाकलाय असाच वासासाठी टाक. मग वासासाठी काय उपयोग? ते ठोकवता मी जास्त त्या दिवशी तसाच झाला, वेळ लागला तर हे कसा? मोठे आहेत बघ. तुम्हाला हा? तिकडे हा खावचा आहे मटण. मटण आहे मावरा. मावरा गाडीची चावी नाही घेतलं त्या आधी खाऊया. मला पण चष्मा पाहिजे, तुम्ही त्या बॉक्स हा घे जा. तर आपण आता चालू सासूरवाडी. सासू सासरे जातात मुंबई, तर त्यांनी म्हावरा कॉक बोलवला नाही. जेवतो नाही तशी जात. जेवतो नाही तशी देत. हां 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 आणूया आणूया. फणसाची भाजी खा ग. चायनीज हा खाता. फणसाच्या भाज्या फणसाच्या अगो किती किती घातला तरी तर कमी का. कल बिर्याणी खाल्लं तो पर बिर्याणी बनवलेली तरी पण अजून चायनीज हा. ह्याच्यात ना गोलबो काय तो 1 किलो घाल आणि खा. फणसाच्या भाजी या फणसाच्या भाजी. चल झाला माझं पण तो पण जरा पूस. आमरस कसं आहे? जरा गार होत. हा आता फ्रीज मध्ये नारूसाठी जागा कर. काय नको गेल्या टायमा आणलेला बॅगेत ना भरून हळद करून टाकला. नको सांगू काय या. बर्फ टाकून ठेवूया फ्रीजरला थोडा वेळ, नंतर कसे ठेवून घे. सासरवाडीला की अशी तारे हे असता. जाऊयाची खात्री झाली. आता जस्ट आपण पोचलोय वाजले 3. मुंबईवाल्यांची बघा पॅकिंग पण झाली आहे. कितीची गाडी आहे मग अजून मॉप टाइम आहे. घे तू जेवढा जेवढा तुझा सगळा सामान तेवढा घेऊन चल तू. आहे कोण कोण जेव्हा त्यांचा काळ माझं असं काय नाहीये. सगळा घेऊन चल. ह्याला घेऊया रे, याच्यात मनी प्लांट हां मस्त आहे ना. अरे खालना तेल लागलंय. काय भात घेऊन जा म्हणतो. एवढं कसं घातलेलं, घेऊन जा डब्यात ना. आणि ते पेन का थांबत तेव्हा खाव म्हणा तो. हा तेच ना. ते त्यांचं तर गरम त्यांना सांगायचं जरा का फ्राय करून द्यावं म्हणून हॉटेलवाल्यांका. हॉटेलवाल्यांना सांग फ्राय करून घ्यायचे. हा नेतेस OnePlus नेते. हा मग आमचे पण फोन नाही तेवढे. लाईट लावू. भेटत तर खायचं येतं म्हणजे आवडतच खायचं असता. आधी बघूया कसली मच्छी आहे. सगळी दे त्याच्याकडे खाली करून भांडी. पालूची मच्छी पालूची हे छान लागते. खाऊन बघ. आधी बघते का सुरमई सारखी लागते.
हा यांना माहिती असलं तर बरिया बरी आहे ना बरिया गॅसची लागली चांगली चांगली लागली अर्धी का नुसती खाल्लाय चला जेवूया आता पोटभर. अरे मॅगी तू थंय कशा आजचा मेनू पालूची सॉरी मच्छी, काजूची भाजी, भात, डाळ आणि कल तळलेले एवढं केलात काय घरे? ते झालं संपलं. आणि मग हे आता कोणा हं? राणी घेऊन जातो. मग कल कोणी माई घेऊन गेला? आई केलं आवाज सुनेक सांगला नाही म्हणजे का मला हा तुम्ही सगळा विचार विचारायचा आपण. हा आता आपण अख्खा तो हक्का विचारतो काय केलं एवढं घर माका खर माझी पण वाटणी दे. हा जा. फुल पॅन्ट कशा हवी आहे? अरे मामाने हाफ पॅन्ट घातली बघ. आपण आता जातोय पूजेच्या पाया पडायला. वाडीत आहे पूजा. तर ती लग्नाची पूजा आहे त्याचं लग्न झालं होतं. अरे टी शर्ट घाल बस झालं टी शर्ट फक्त. हा नाही जात आहे बाय. तर पाया पडायला होतो वरून आपली पोरं तर येत आहेत. तर माझ्यासोबत जातो श्रीला घेऊन. इकडे तर गरे तळून तर बहुतेक झाले. किती आले? एवढेच एवढेच तळलं. पण एक नंबर झालं कुरकुरीत. नाद खुळा. कोणा हवे असते तर DM करा. DM ऑर्डर करा. आमच्या आहे एक आहे भेट तळून भेटले जातील. हे केळ्याचे पण कर ना. ही केळी येते असे असे टाक. नाही नाही मग आहे हे आमच्याकडे मी आणले पाकिट नव्हता. मग पॅक होते ते. नाही मग पिशवीत बांधून दिलेले असे. तू काय वे बरे झाले आहेत ठीक आहे की खारत? काय सगळे खाय हं? बघ हा हे बरं. जरा मीठ आहे होता. तरी मीठ कमी झालं. भाव दे तेवढं. होय अजून एवढे आहेत जरा कापायला. चहा ते उद्या ठेवा. आणि मग 12 वाजता सर गोड गोड पण लागतो. तो कारखाना 12 वाजता सर चालू ठेवा. मग चालू ठेवा 12 वाजता सर कारखाना. वाजले की कळवू नको. भाई 9 वाजले. जसं माका काय देतात ना. मित्र हो आपण तर इकडे बनवतोय कस्टर्ड पावडर टाकून काय होतं तर फ्रूट टाकून. श्रीबाबाला आमच्या आईस्क्रीम पाहिजे तशी. त्याला काय बोलतात मला काय माहिती. मी बी भरपूर म्हणजे 2 की 3 वर्षापूर्वी बनवलं होतं. आता काय एवढं आठवत नाही. असंच काहीसं बनवलं होतं कस्टर्ड पावडर टाकून. त्याच्यामध्ये सर्व फ्रूट वगैरे मिक्स करून ना मस्त बनवलं होतं. तर तो आला होता ना तेव्हा त्याने आठवण केली होती मला. हाय तो तिथं बसलाय घरे तळत्यात तिथं बसलाय तो की मामा मला तशी आईस्क्रीम बनव. तर त्याच्यानंतर राहून गेलं ते. तर आज आम्ही गेलो होतो सासरवाडे गेलो होतो ना. तर येताना बोलू मग आपण घेऊन येऊया. तर 1 लिटर दूध घेऊन आलो. कस्टर्ड पावडर आणली. तर इकडे तर ती आपण काय बोलतो अगोदर दूध गरम करायला ठेवलं आणि थंड दुधामध्ये ती कस्टर्ड पावडर म्हणजे मिक्स करून घेतली. गरम याच्यामध्ये घेऊ नका कारण गरम याच्यामध्ये ना फुटते ती. गट्टे होतात तिचे. थंड याच्यामध्ये करा मिक्स आणि मग ती त्याच्यानंतर गरम केलेल्या दुधामध्ये मिक्स केले आहे. तर आता हे जे मिश्रण जे आपण केले ना ते आता फ्रीजमध्ये आपण ठेवणार आहोत
थंड होण्यासाठी त्याच्यासाठी आजची रात्र ठेवून देणार आणि उद्याला आपण फ्रूट वगैरे कापून चाबूकमध्ये खाणार आहोत. असा आहे तो रेसिपी. सिंपल आहे तो रेसिपी. 1 लिटर दूध घ्यायचं, ते दूध गरम करायचं, त्या दुधामध्ये थंड केलेले आपले मिश्र ते कस्टर्ड पावडर. कुठे ठेवली ती कस्टर्ड पावडर? हेच काहीतरी ठेवलं असेल. हा ही बघा इकडे 35 रुपये पॅकेट आहे ते कस्टर्ड पावडरचं. तर हे तर थोडंफार आपण काय आळून घेऊ, म्हणजे आटवून घेऊ दूध आणि त्याच्यानंतर मग फ्रीजरला टाकूया. तो कशी झाले आईस्क्रीम? हां काल जे आपण बनवलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, कस्टर्ड पावडर टाकून. उकडी करशील बघ. परीक आमच्या टेस्ट करून दिले. अरे आता कांदे अरे भेटत आता थांब जरा थांब. कांदे पोहून दे. इकडे होत आहेत कांदे पोहे. ते शेंगदाणे टाकू बारीक करून टाक. असे चेत व्हायनात. हळद टाक. हे काय दिसतं पिवळा नाही तर झाला. खोबरं किसून घे. खोबरा पण लागता. वरून टाकूया असं. कशा खोबरावा? हा तू दे मला पाहिजे. अरे नको रे खोबरा. खोबऱ्यान बरोबर नाही लागा. यू ही मुस्कुराहटे इजाजत तेरी. जा फोन आला. जा फोन इलो जा तुझंच वाटता. पण घेऊन तरी येशील. हे पकड बघ. तुझं येत नाही माका गाणं मी काय करू. कया फोन कया. Yeah.